रामकृष्ण हरे. सज्जन हो, आज आपणाला मंत्र दिला रामकृष्ण हरे या विषयावर विषय ऐकवणार आहे. वारकरी संप्रदायाचा पाया ज्या ज्ञानेश्वर माऊलींनी रचला, ज्ञानदेवे रचिला पाया, उभारिले देवालया, ज्ञानदेवे रचिला पाया. ज्ञानदेवांनी संप्रदायाचा पाया रचला म्हणजे त्याला एक विशिष्ट संहिता दिली. विशिष्ट म्हणजे ज्ञानाचं मंदिरच उभारलं असं म्हणा ना. तर अशा प्रकारचा पाया उभारणारे पहिले संस्थापक ज्ञानेश्वर माऊली. आणि मग नामातयाचा किंकर तेने केला हा विस्तार. नामदेवानी पंजाबापर्यंत विस्तार केला. आणि मग पुढे काय झाला, जनार्दनी एकनाथ खांब दिला भागवत. एकनाथ महाराजांनी पुढे त्या ज्ञानमंदिराला खांब दिले भागवतासारखे. आणि पुढे काय झालं की पुढे तुका झाला से कळस, तुकाराम महाराज कळस झाले आणि तिथे वारकरी संप्रदाय आपला थांबला असं म्हणूया. तिथे समारोप झाला. त्याच्या पुढे आपण कुणी वाङ्मय लिहिलं असेल, फार तर निळोबा आणि बहिणाबाई यांचं वाङ्मय इथपर्यंतच आपण मानतो. त्याच्यानंतर वारकरी संप्रदायामध्ये ज्यांनी पाया रचला आणि कळस झाला, हे काम इथे संपलं आणि त्या ज्ञानमंदिरात आपला हा सगळा संप्रदाय फिरतो आहे. तर त्याचा मंत्र काय हा महत्त्वाचा भाग आहे. तर तुकोबारायांनी जो मंत्र दिलेला आहे आपल्या वारकरी संप्रदायाला, की तो त्यांनी आत्मसात केला, जपला आणि तो वारकरी संप्रदायांना दिला की हाच मंत्र जपायचा. आणि त्याप्रमाणे सगळं वारकरी संप्रदाय, भागवत, वैष्णव हे सगळे रामकृष्ण हरी मंत्र जपतात. कीर्तन सुरुवात जरी करायची ठरली ना, रामकृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, रामकृष्ण हरीनी सुरुवात होते असा हा मंत्र आहे. तेव्हा त्याच्यावरचा अभंग आणि विवरण आज आपण पाहणार आहोत. सद्गुरू राये कृपा मज केली, परी नाही घडली सेवा काही. सद्गुरू राये कृपा मज केली. महाराज म्हणतात सद्गुरू रायाने माझ्यावर कृपा केली. आता हे कधी कृपा केली, सगळा अभंग आपण एकदा पाहून मग थोडं विवेचन करू. परी नाही घडली सेवा काही, पण त्या सद्गुरू रायाची कृपा माझ्यावर झाली, पण मला सेवा घडली नाही त्यांची. आता हे कुठं झालं, सापडविले वाटे जाता गंगे स्नाना, मस्तकी तो जाना ठेविला कर. सापडविले वाटे जाता गंगे स्नाना, मी गंगेच्या स्नानाला चाललो होतो आणि रस्त्यातच गाठ पडली आणि माझ्या मस्तकावर त्यांनी हात ठेवला. आणि मग भोजना मागती तूप पावसेर, त्यांनी पावशेर तूप जेवण्यासाठी मागितलं. आणि पडिला विसर स्वप्ना माझी. आता इथे बघा, हे सगळं घडलं ते स्वप्नात घडलेलं आहे बघा. आणि मला एकदम विसर पडला म्हणाले हे सगळं घडल्यानंतर. आणि मग काही कळे उपजला अंतराय, मनोनिया काय त्वरा झाली. काही कळे, कळतं न कळतं की अंतराय निर्माण झाला, म्हणजे मग आमची ताटातूट झाली. आणि त्यांना काय त्वरा झाली होती, वेळ म्हणजे गडबड झाली होती. मनोनिया काय त्वरा झाली, ते लगेच निघून गेले, म्हणजे स्वप्नातून अदृश्य झाले. पण जाता जाता त्यांनी राघव चैतन्य केशव चैतन्य सांगितली खूण मालिकेची. त्यांनी जाता जाता सांगितलं की आपली जी मालिका आहे, म्हणजे परंपरा आहे, तर ती आहे राघव चैतन्य केशव चैतन्य. सांगितली खूण मालिकेची, आपली ही मालिका आहे, हा संप्रदाय आहे. हे कधी घडलं, माघशुद्ध दशमी पाहुणे गुरुवार, केला अंगीकार तुका म्हणे. तुकाराम महाराज म्हणतात हे माघशुद्ध दशमीला घडलं. आणि हे कशात घडलं, स्वप्नात घडलं. आणि काय काय घडलं त्याचं व्यवस्थित वर्णन केलेलं आहे. आता याच्यावर आपण काही मुद्द्यावर थोडंसं विवेचन करूया. सद्गुरू राये कृपा मज केली. कृपा तीन प्रकारची, एक आत्मकृपा, गुरुकृपा आणि देवकृपा म्हणजे भगवत कृपा. या तीन कृपा आहेत.
तुकाराम महाराजावर ही कृपा झाली तर तिथे सद्गुरू राये असं सुरुवातीला म्हटलेलं आहे. आणि सगळ्या वारकऱ्यांच्या आणि यांच्या पाठ आहे, सत्यगुरू राये कृपा मज केली. सत्यगुरू राया आणि सद्गुरू राये हे जे दोन पाठभेद आहेत. संत वाङ्मयामध्ये खूप खूप पाठभेद आहेत, पण चांगला जो पाठ आहे ना तो घ्यायला पाहिजे आणि बाकीचे पाठ बाद करून तसंच छापायला पाहिजे. आणि मग ते लोक तशाप्रमाणे पाठ करतात. पण छापणारे आणि गाथे छापणारे खूप लोक झालेत व्यावसायिक, त्यांना फारसं ज्ञान असतंच असं नाही. प्रकाशकांना त्यांचे प्रूफ रीडर ठेवलेले असतात, प्रूफ तपासणारे, आणि मग त्यांनाही फार ज्ञान असतं असं नाही. कारण हे मी अनुभवातून सांगतो आहे. माझी आत्तापर्यंतची 80 पुस्तकं आहेत आणि जवळजवळ 60 पुस्तकं सरस्वती प्रकाशनाने काढलेली आहेत. त्यांच्या बंधूने 10-15 काढलेले आहेत आणि मग इतर प्रकाशकाने 2-4 असे ज्यांना जसे ठीक आहे असं करून मग ते काढलेले आहेत. तर हे सगळा अनुभव मला असल्यामुळे तर त्यांचे ते प्रूफ रीडर असतात, त्यांनाही ज्ञान असं असं नाही. ते पाहतात दुसऱ्यांचं आणि ह्या इथे असं म्हटलं इथं असं म्हणलं मग दोन्ही छापून टाकतात. तर सद्गुरू राये हा पाठ जास्त चांगला आणि सत्यगुरू राये असा जर आपण पाठ घेतला तर होतं आहे काय, सत्यगुरू राये, सत्य हा शब्द हा सांगतो की असत्य गुरु पण असतात काय, तर सत्य हे असत्याकडे नेतं आपल्याला. आणि तसा आपला बोध व्हायला लागतो की सद्गुरू राये हे कसं असतं, सद्गुरू म्हणजे सत्याला धरून असणारा तो गुरु. वेदांतामध्ये शास्त्रामध्ये तो कृपाळू असतो, तो श्रोत्रिय असतो आणि ब्रह्मनिष्ठ असतो. हे श्रीगुरूचे सद्गुरूचे 3 लक्षणं आहेत. तिथे सद्गुरूच म्हटलेलं आहे. तेव्हा असा जो सद्गुरू आहे, सद्गुरू शब्द शास्त्रात उपनिषदात सगळीकडे आलेला आहे. आणि सत्यगुरू आणि असत्य गुरु असं फार ठिकाणी आलं नाही. पण छापणारे छापतात आणि पाठ करणारे एकदम जास्त याचे पुस्तकं निघतात, ते पाठ करतात बिचारे नवीन येणारे. आणि मग सगळा तो रूढ शब्द होतो. आणि एकदा तो रूढ झाला, एकदम डोक्यामध्ये आणि हृदयात आरूढ झाला की मग तो शब्द लवकर जात नाही आणि कोणी बदलत नाही, बदलायचं धाडस करत नाही. पण हे 2 पाठभेद तुम्हाला मुद्दाम सांगितले की याच्यामधला हा पाठ चांगला आहे. पण पाठ झालेले जे लोकांचं आहे त्यांनी ते म्हणत चाला आता, पण तुम्हाला ज्ञान म्हणून सांगतो आहे मी. सद्गुरू राये कृपा मज केली. आता सद आणि गुरु म्हणजे शिष्याशी मिळविती सद्वस्तू ते श्रीकृष्ण तया ते सद्गुरू मानी. सद्गुरू हा शब्द सगळीकडे आलेला आहे. आणि राये सद्गुरू हा राजा आहे आपला, राये याचा अर्थ असा आहे. तेव्हा सद्गुरू राये कृपा मज केली महाराज म्हणतात. परिणाही घडली सेवा काही हे सरळ आहे. सापडविले वाटे जाता गंगे स्नाना मस्तकी तू जाना ठेविला कर. भोजना मागती तुप पावसेर पडिला विसर स्वप्ना माझी. स्वप्ना माझी हा एक शब्द विवेचन करायला फार महत्त्वाचा आहे. स्वप्नमीमांसेमध्ये 2-3 व्हिडिओ आपले झालेले आहेत. स्वप्न खरं असतं का, खोटं असतं का. काल परवा एक आपण व्हिडिओ केला आहे. 3 प्रकारचं स्वप्न आहे. म्हणजे जागृत स्वप्न आहे, झोपल्यावर स्वप्न पडतं आणि पारमार्थिक स्वप्न आहे. तो काल परवाचाच व्हिडिओ आहे, तो जरूर व्हिडिओ ऐका. तर तुकाराम महाराजांना हा रामकृष्ण हरी मंत्र स्वप्नात दिला. आता स्वप्न खरं का खोटं ह्याच्यासाठी तुम्ही माझे व्हिडिओ सगळे ऐका की स्वप्नात खरं असतं. आणि श्रद्धा जी आहे ना, तर ती श्रद्धा वारकरी संप्रदाय श्रद्धा एव फलम किंवा विश्वासो फलदायक हा त्यांचा विश्वास आहे. तुकाराम महाराजांनी म्हटलं आहे ना, स्वप्नात हे पडलं, स्वप्न का असे ना, पण ते स्वप्न रूढ करून तो रामकृष्ण हरी मंत्र स्वप्नातला जरी असला तरी तो खरा आहे असं धरून वारकरी संप्रदाय रामकृष्ण हरी मंत्रावर पूर्णपणे आरूढ आहे. मग स्वप्ना माझी असं म्हटलं आहे. काही कळे उपजला अंतराय म्हणून या काय त्वरा झाली. सोप आहे. राघव चैतन्य केशव चैतन्य ही मालिकेची खूण सांगितली आणि बाबाजी आपुले सांगितले नाम मंत्र दिला रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी याच्यावर एक विचार करण्यासारखा आहे की हा रामकृष्ण हरी मंत्र दिला तुकाराम महाराज म्हणतात. आणि ह्या रामकृष्ण हरी मंत्रावरच मी सगळं हे झालं. मला अनेक वर्ष असं वाटत होतं की जोपर्यंत मी पंढरपूरला अभ्यासाला गेलो नाही आणि ते प्राथमिक दशेमध्ये असं वाटायचं रामकृष्ण आणि हरी. तर रामकृष्ण हे 2 आपले आराध्य दैवत आहेत. राम अवतार झाल्यानंतर कृष्ण अवतार 8वा अवतार झाला. राम आणि कृष्ण बरोबर आहे. आणि हरी म्हणजे कोण आहे हा, तर हरी हा कृष्णाला म्हटलेला आहे ठिकठिकाणी. पण मग कृष्णाचे 2दा नावं का आले, राम आणि कृष्ण, कृष्ण पुन्हा हरी का म्हटलं आहे, असा संदेह
असं निर्माण व्हायचा माझ्या मनामध्ये. पण जेव्हा मी अभ्यास केला आणि सप्रमाण मग त्याचा विस्तार डोक्यामध्ये आला. पण कुठेही या अभ्यासक लोकांनी असं लिहिलं नाही की राम म्हणजे राम माहिती आहे, कृष्ण म्हणजे कृष्ण माहिती आहे आपल्याला. पण हरी म्हणजे काय? तर हरी हा गोकुळातला हरी आहे आणि मग गोकुळातलं कृष्ण पण आहे असं वाटायचं. पण याच्यासाठी हरी हा आपला पांडुरंग आहे अशा अर्थाने मग तुम्ही संदर्भ लागला अनेक अभंग वगैरे पाहिल्यानंतर राम कृष्ण आणि हरी, हरी म्हणजे पांडुरंगाला उद्देशून म्हटलेलं आहे, राम कृष्ण हरी. आता याच्यावर प्रमाण काय ऐका. एकनाथ महाराजांचं प्रमाण आहे, एक गवळण आहे आणि ते आम्हाला संगीत विशारद आमचं जेव्हा झालं तेव्हा ते आम्हाला शिकवायला पण गेले आहे. गवळण अशी आहे, एक सखी दुसऱ्या सखीला विचारते, सखी पुसे सखी येसे युगे झाली 28, ओभा ऐकिला संता मुखे आद्यापि वर कटावरी कर भिवरे तिर वाळवंटी संत सभा सभा देव का हो विटेवरी ओभा ओभा. सखी सखीला म्हणते, अगं देव अजून विटेवर उभा आहे. तर तो देव म्हणजे कोण? तर सुरुवातच नाथ महाराजांनी केले की सखी पुसे सखीयेसी युगे झाली 28 आणि तो इथं उभा आहे म्हणाले. तर सखी दुसऱ्या सखीला म्हणते, पोसू नका बाई वेदासी काही कळलेच नाही शेष शिनला झाल्या सहस्र जिभा. दुसरं चरण आहे. जेथे करिता ती गोपाळकाला तिसरं चरण आहे आणि शेवटच्या चरणात सुद्धा हरीच असं म्हटलेलं आहे नाथ महाराजांनी. म्हणजे सुरुवात केले हरीपासून आणि शेवट सांगितला आहे, हारे वैकुंठी हुने आला पुंडलिक लागुनी ओभा राहिला जुनी युगानुयुगे भक्ता संगे एका जनार्दनी संत शोभा शोभा देव का हो विटेवरी ओभा ओभा देव का हो विटेवरी ओभा ओभा. हरी वैकुंठीहुनी आला कोणाकरता? आला पुंडलिक लागुनी, पुंडलिकासाठी आला. उभा राहिला अजूनी युगानुयुगे भक्ता संगे एका जनार्दनी संत शोभा शोभा. इथे हरी तो जो कटेवर हात ठेवून उभा राहिला आहे पांडुरंग, तिथे हरी असं म्हटलेलं आहे. म्हणजे राम कृष्ण आणि हरी याची संगती या प्रमाणाने बरोबर लागती आहे. तेव्हा राम कृष्ण हरी आजचा हा विषय आहे. मंत्र दिला राम कृष्ण हरी. सज्जन हो, रामकृष्ण हरी मंत्र जपा. रामकृष्ण हरी मंत्राचा कोट्यावधी जप करून आपण एक हे चांगलं एक काम केलेलं आहे. तसं तुम्ही पण रामकृष्ण हरी मंत्राचा जप करा. जेव्हा जेव्हा वेळ मिळेल तेव्हा त्या लिखित स्वरूपात केला तर खूपच चांगला. रामकृष्ण हरी जन्मभर आम्ही रामकृष्ण हरी आपलं कीर्तन गात राहिलो, म्हणत राहिलो, लोकांना सांगत राहिलो आणि रामकृष्ण हरी मंत्र हृदयात धरला आणि तो रामकृष्ण हरी मंत्र आपल्या वारकरी संप्रदायाचा महत्त्वाचा आत्माच आहे असं म्हणा ना. तेव्हा रामकृष्ण हरी मंत्र जपा. आपलं जीवन आनंदमय मंगलमय होईल, जीवनाचं सोनं होईल. हा व्हिडिओ इतरांना पाठवा, लाईक करा. ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नाही त्यांनी जरूर सबस्क्राईब करा. ऐकत रहा. रामकृष्ण हरी.